वित्त विभागाला लाडकी बहीण योजनेच्या खर्चाची चिंता। महिला मुलींसाठी आधीपासूनच कोट्यवधींच्या योजना असताना नव्या योजनेची गरजच काय? वित्त विभागाचा सवाल। महापालिका आणि पाटबंधारे विभागात समन्वयाचा अभाव। पुण्याच्या पूर स्थितीवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची कबुली। शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत पुन्हा वाढ। 2 क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर 31 ऑगस्ट पासून हायकोर्टात एकत्रित सुनावणी। विधानसभेच्या तयारीला लागले मनोज जरांगे। 20 ऑगस्ट पर्यंत उमेदवारी यादी जाहीर करणार। 29 तारखेला देणार अंतिम निर्णय। यूपीएससी नंतर एमपीएससीतही दिव्यांग घोटाळ्याचा आरोप। 2022च्या निवडीतील 8 जणांविरोधात तक्रार। दिव्यांग प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी होणार। आणि 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रेल्वे रुळावरच अडकली। मोटर